महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998 च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. कचरा टाकण्याच्या किरकोळ वादातून विघ्नहर्ता कॉलनीत एकाने दाम्पत्यावर स्वातंत्र्यदिनी हातोडी आणि चाकूने प्राणघातक हल्ला केलाय. यात मनीषा मोहन केसरेकर या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर या गेल्या 2 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होते. आज त्यांचा मृत्यू झाला. या दुहेरी हत्याकांडानंतर हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत केसरेकर यांच्या घरासमोर मोठी गर्दी केली. दरम्यान यातील संशयित फरीद अब्दुल शेख याचे बेकायदेशीर शेड जमीनदोस्त करा अशी आग्रही मागणी कार्यकर्ते आणि परिसरातील महिलांनी केली. त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास महापालिकेच्या पथकाने थेट बुलडोझर चालवत घर पाडले. सांगलीत योगी पॅटर्न कारवाईची आज जोरदार चर्चा झाली आहे. तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी उशिरा केसरेकर यांचा मृतदेह आणण्यात आला. अख्ख्या कॉलनीतील नागरिकांच्या डोळ्यात पाणी आलं. मनीषा या शनिवारी सकाळी घराबाहेर चूल पेटवत असताना शेजारी राहणाऱ्या संशयित शेखने रस्त्यावर कचरा टाकला. त्यावरून मनीषा आणि फरीद यांच्यात वाद झाला. मोहन केसरेकर यांनी त्यास समजावून सांगितलं. याच रागातून संशयिताने मोहन यांच्या कानाखाली मारली. मनीषा यांनी माझ्या नवऱ्याला का मारलं अशी विचार न करताच फरीदने मनीषा आणि मोहन यांच्यावर डोक्यात हातोड्याने प्राणघातक हल्ला चढवला. प्रतिकार करणाऱ्या मनीषा यांच्या डोक्यात, पोटात संशयिताने चाकूने 3 ते 4 वार केले. त्या कोसळताच मोहन यांच्या डोक्यावर हातोडीने वार केले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच शेख पसार झाला. मनीषा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असणारे मोहन यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी 10च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान केसरेकर यांच्या घरासमोर माजी आमदार नितीन शिंदे, शिवप्रतिष्ठानचे राहुल बोळाज, सकल हिंदू समाज, स्थानिक नगरसेवक यांच्यासह लोकांनी आक्रमक भूमिका घेतली. महापालिकेच्या पथकाने बेकायदेशीर शेड जमीनदोस्त करून टाकले. त्यानंतर नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले. केसरेकर यांचा मृतदेह घरी आणण्यात आला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक अजय कोकाटे, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, कुपवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडके, महात्मा गांधीचे संदीप शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती. कुपवाड विजयनगर रस्त्यावरील विघ्नहर्ता कॉलनी येथील कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन दुहेरी हत्याकांडात झाले. मंगळवारी गंभीर जखमी मोहन केसरेकर यांचा मिरज शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी पती पत्नीवर हातोडी आणि चाकूने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मनीषा मोहन केसरेकर यांचा मृत्यू झाला. अवघ्या 2 दिवसात त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर यांचाही मृत्यू झालाय. या दुहेरी खुनाच्या घटनेमुळे कुपवाडसह जिल्हा हादरला असून परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. घटनेबाबत हल्लेखोराविरुद्ध नागरिकांमधून तीव्र संताप होतोय. केसरेकर दाम्पत्य आणि संशयित फरीद शेख हे एकमेकांच्या शेजारी वास्तव्य करतात. स्वातंत्र्यदिनी सकाळी कचरा टाकण्यावरून मनीषा आणि संशयित फरीद अब्दुल शेख वय 52 यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर शेख यांनी घरातून हातोडा आणि चाकू आणून दोघांवर वार केला. मनीषा यांच्या पोटात चाकूने वार केले, तर मोहन यांच्या डोक्यात हातोड्याने घाव घातले. दोघे गंभीर जखमी झाल्यानंतर शेख घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनेनंतर कुपवाड एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत शेख यास अटक केली. त्याच्याविरुद्ध कुपवाडच्या औद्योगिक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोहन यांच्या मृत्यूची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजेचे उपाधीक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे तसेच महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक संदीप शिंदे यांनी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. संशयित फरीद शेख याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केसरेकर दाम्पत्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा 7वीत शिकतो तर मुलगी 11वीमध्ये शिकते. अचानक काळाने घाला घातलेल्यामुळे ही मुलं पोरकी झालेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीवरून नातेवाईकांशी चर्चा केली. दोन्ही मुलांचं पालकत्व स्वीकारले. शिक्षणासाठी महिना 5,000 रुपये देण्याचं आश्वासन दिले. भाजपचे पृथ्वीराज पाटील यांनी मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
कुपवाड येथील केसरेकर पती पत्नीच्या खुनाची घटना दुर्दैवी असून या घटनेचा तीव्र निषेध आहे. या घटनेमुळे उघड्यावर पडलेल्या केसरेकर यांच्या दोन्ही मुलांची कोणतीही आबाळ होणार नाही. त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आपण घेणार आहोत. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. किरकोळ कारणावरून फरीद शेख यांनी मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर या पती पत्नीवर हल्ला केला. यामध्ये मनीषा यांचा जागीच मृत्यू झाला तर पती मोहन हे उपचार सुरू असताना मयत झालेत. या घटनेमुळे समाजात प्रचंड रोष पसरलाय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत याबाबत माहिती घेतली. या घटनेची तातडीने सखोल चौकशी करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. संशयिताला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करा अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पालकमंत्र्यांनी मयत केसरेकर यांच्या मुलांचीही चौकशी करत माहिती घेतली. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून आधार दिला. आपण स्वतः आणि सरकारही त्यांच्या पाठीशी आहे. दोषीला कठोर शासन करू. मुलांचीही काहीही आबाळ होणार नाही याची दक्षता घेऊ. दोन्ही मुलांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी आपण घेत आहोत. मुलांच्या आत्तापासून पूर्ण शिक्षणासाठीचा सर्व खर्च करू असं आश्वासित केले. दोन्ही मुलांना आधार देत पूर्णपणे मदतीचं आश्वासन दिले. पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्या दरम्यान मुलांची पालकांची भेट घेण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात बंद घरे हेरून घरफोडी करणाऱ्या परराज्यातील चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. या चोरट्यांकडून घरफोडीतील दागिने आणि 2 दुचाकी असा एकूण 1,36,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कडेपूर रोडवर ही कारवाई केली. या प्रकरणी गबली छत्तेसिंग आदिवासी याला अटक केली असून त्याचे अन्य 3 साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. बंद घरांची कुलपे तोडून कडी कोयंडा उचकटून चोऱ्या करण्याचं प्रमाण वाढू लागले. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सराईत चोरट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पथक रवाना केलं होतं. हे पथक कडेगाव तालुक्यात असताना कडेगाव कडेपूर रोडवर राजवीर मंगल कार्यालयानजीक काही चोरटे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळी या ठिकाणी 2 दुचाकीवरून 4 जण आले. पोलिसांनी त्या 4 पकडण्याचा प्रयत्न करताच त्यापैकी 3 जण दोन्ही दुचाकी तिथेच टाकून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. तर गबली आदिवासी हा संशयित पोलिसांच्या हाताला लागलाय. पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आपले साथीदार जबरास जगदीश पारधी, महाराजा सूरज लेले, कुणाल कंजर याच्याबरोबर कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील धनगर गल्लीतील एका घरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्या घरातून सोन्या चांदीचा ऐवज लुटल्याचंही त्याने सांगितलं. या कारवाईत पोलिसांनी 2 दुचाकी आणि 70 ग्रॅम वजनाचा चांदीचा ऐवज जप्त केलाय. चोरट्याला पुढील कार्यवाहीसाठी कडेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. चांदोली धरण क्षेत्रासह परिसरात पडत असणाऱ्या पावसामुळे वारणा धरणातील पाणीसाठा 94% उंबरठ्यावर पोहोचलाय. आज सकाळी 6 वाजता धरणाचा पाणीसाठा 93.97% म्हणजे जवळपास 94% धरण भरले असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून नदी पात्रात 5,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची पाणी पातळी 625.25 मीटर तर एकूण साठा 32.32 टीएमसी आहे. उपयुक्त साठा 25.44 टीएमसी झालाय. गेल्या वर्षी याच दिवशी उपयुक्त साठा 24.70 टीएमसी होता. यंदा गेल्या वर्षीपेक्षा 0.74 टीएमसी अधिक पाणी उपलब्ध आहे. गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 38 मिलीमीटर पाऊस झाला असून यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस 1,973 मिलीमीटर नोंदवला गेलाय. सध्या धरणात 8,217 क्युसेक पाण्याची आवक होते. धरणाच्या वक्राकार दरवाजातून 4,300 क्युसेक आणि वीज निर्मितीतून 1,600 क्युसेक असं एकूण 5,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून नदीपात्रापासून दूर राहावे असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे. मिरजेतील डॉक्टर परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट अँड न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सीमेवरील जवानांसाठी राखी पाठवणे तसेच भव्य विद्यार्थी प्रबोधन आणि मार्गदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉक्टर विकास पाटील, डॉक्टर सूर्यकांत भावळ, बाबासाहेब आळतेकर, प्रभात हिटकाळे, मिलिंद अग्रवाल, आतिश अग्रवाल, अजित पोद्दार, मंदार वसगडेकर, प्रकाश भंडारी, रमेश पाटील, सुहास कोष्टी, सतीश माने आदी जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्त संचिता महापात्रा यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक इंद्रजित देशमुख तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपाधीक्षक अजय कोकाटे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली आहे. या प्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि देशसेवा याबाबत मोलाचं मार्गदर्शन करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ध्येय निश्चित करून मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारावी असा संदेश मान्यवरांनी दिलाय. तसेच देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखी पाठवण्याचा भावनिक आणि देशभक्तीपर उपक्रम यावेळी राबवण्यात आला. महापालिका क्षेत्रात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंग आणि सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर पूर्ण बंदी आणण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त संचिता महापात्र यांनी दिलाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त संचिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त विद्या पाटील, उपायुक्त पराग कोडगुले, पर्यावरण अभियंता अजित गुजराथी, मुख्य स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी, प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे उपस्थित होते. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलावीत. आगामी वर्षांपासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंग आणि सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर पूर्ण बंदी आणण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा सज्जड इशारा आयुक्तांनी दिलाय. गणेशोत्सवाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभाग प्रमुख आणि विविध सामाजिक संस्थांची एक विशेष नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. बाजारात मिळणाऱ्या विषारी रंगांच्या व शाडू आणि पीओपी मूर्तींऐवजी नागरिकांनी गोमय किंवा शेतमातीची, गाळाच्या मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना करावी असं आवाहन करण्यात आले. कुपवाड येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि अमानुष घटनेत मनीषाताई केसरेकर यांच्या पाठोपाठ मृत्यूशी झुंज देणारे त्यांचे पती मोहन केसरेकर यांचेही आज निधन झाले. एका कुटुंबातील 2 व्यक्तींना निर्घुण खुनाची घटना संतापजनक आहे. या घटनेचा आमदार सुधीर गाडगीळ यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. खटला तातडीने फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आमदार गाडगीळ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि पोलीस प्रशासनाशी तातडीने संवाद साधलाय. गाडगीळ यांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा. अमानुष कृत्यातील दोषी आरोपीला कायद्यानुसार फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी ठाम मागणी आमदार गाडगीळ यांनी केली आहे. तसेच दुर्दैवी प्रसंगी केसरेकर कुटुंबातील मुलांच्या भवितव्याची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि मी स्वतः सर्वतोपरी प्रयत्न करू असा खंबीर विश्वास आमदार गाडगीळ यांनी पीडित कुटुंबियांना दिलाय. केसरेकर कुटुंबियांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि दोषीला कडक शिक्षा होईपर्यंत हा लढा थांबणार नाही असा पुनरुच्चार गाडगीळ यांनी केलाय. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2026 ते 2031 या कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. विकास सेवा संस्थांसह इतर शेती, पाणीपुरवठा, खरेदी विक्री संघ, नागरी बँका आणि पतसंस्था तसेच औद्योगिक प्रक्रिया, औद्योगिक मजूर संस्थांसह 2377 मतदारांचा समावेश आहे. वाळवा तालुक्यातील सर्वाधिक 578 मतदार आहेत. औसायणातील नोंदणी रद्द, शेअर्स अपूर्ण आणि बँकेच्या थकबाकीदार अशा तब्बल 200 संस्थांना मतदार यादीतून वगळण्यात आले. प्रारूप मतदार यादीवर 27 ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येतील तर 11 सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. जिल्हा सरकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. विकास सेवा संस्थांसह इतर शेती, पाणीपुरवठा, कृषी पणन, खरेदी विक्री संघ, नागरी बँका आणि पतसंस्था तसेच औद्योगिक प्रक्रिया, औद्योगिक मजूर संस्थांसह 2377 मतदारांचा समावेश आहे. विकास सेवा संस्थांचे जिल्ह्यातून सर्वाधिक 775 मतदार आहेत. इतर शेती, दूध, पशु, पैदास, कुक्कुटपालन, पाणीपुरवठा संस्थांचा 331, कृषी पणन संस्था, शेतमाल प्रक्रिया संस्था, खरेदी विक्री संघ आणि साखर कारखाने यांचे 87 मतदार, नागरी बँका, पतसंस्था आणि नोकरांच्या सहकारी संस्था 735 मतदार. याशिवाय ग्राहक संस्था, गृहनिर्माण संस्था, औद्योगिक प्रक्रिया, उत्पादन संस्था आणि औद्योगिक मजूर व्यक्तींसह
व्यक्तिगत 449 मतदार आहेत. मतदार यादीत वाळवा तालुक्यातील सर्वाधिक 578 आणि त्यापाठोपाठ मिरज तालुक्यातील 433 मतदार आहेत. जिल्ह्यातील औसायनातील संस्था नोंदणी रद्द, शेअर्स अपूर्ण आणि बँकेच्या थकबाकीदार अशा तब्बल 200 संस्थांना मतदार यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या मतदार यादीत संख्या घटल्याचं स्पष्ट झाले. मिरज तालुक्यातील एरंडोली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिला ग्रामसभा आणि पुरुष ग्रामसभा अशा दोन्ही ग्रामसभा एकाच दिवशी घेण्यात आल्या. ग्रामसभेत गावातील विविध विकास कामे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी पाणंद रस्ते, मंजूर झालेली घरकुल, लाभार्थी यादी, विहिरी तसेच इतर विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामसेवक संजय कुमार गायकवाड यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामांसाठी कोणी पैसे मागत असल्यास नागरिकांनी पैसे देऊ नयेत असं आवाहन त्यांनी केलंय. ग्रामसभेस प्रशासक सौ वासंती धेंडे, ग्रामसेवक संजय कुमार गायकवाड, तलाठी रोहित पाटील, कृषी अधिकारी लोकरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुरगोंडा पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांच्या सहभागातून विविध विषयांवर सकारात्मक चर्चा होत ही ग्रामसभा खेळीमेळीत पार पडली आहे.